जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल, तुम्ही असाल शेतकरी सुपरस्टार, जर तुम्ही असाल शेतकरी तर मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुलाने को, तेरी यादें मिटाने को। नहीं का जीना अगर जरूरी है तो पीना बहुत जरूरी है, तेरा गम अगर न होता तो शराब मैं न पीता, तेरा गम अगर न होता तो शराब मैं न पीता। यार की है यारी निभानी, पीले पीले उमर राजा, पीले पीले उमर जानी, पीले पीले उमर राजा, पीले पीले उमर जानी। काय किशोर कुमारनं सुद्धा म्हटलेलं आहे, एक सुंदर ऐकू द्या थोडा. गरीबाला दारू प्यायची नसते. किशोरदा म्हणतात, खुश हजार सही गम जुदा नहीं होता, गरीब कितने भी पी ले नशा नहीं होता. दारू ही गरीबाची प्यायची चीज नाही. माझे एक मुस्लिम मित्र होते ज्यांचं नाव मुजीब भाई, आमच्या लोणारचे. त्यांनी मला एक कुराणातली गोष्ट सांगितली. मी म्हटलं, आमची नेहमी चर्चा होते की मुसलमान समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये दारूचं प्रमाण कमी का. त्यांनी एक उदाहरण देऊन सांगितलं की राजे, कुरान में शराब पीना हराम है. राजे एक नेक इंसान था. त्यांनी मला हिंदीत सांगितलं, मी मराठीत सांगतो. एक भला माणूस होता आणि भल्या माणसाचे समाज हाल करतोच, हे मी नेहमी सांगतो. नेहमी चांगला माणूस त्याचे सत्कर्म करावा लागला. चांगला म्हणजे कोणाच्या अंध्यात नाही, मंद्यात नाही. जर इलेक्शन जर आलं गावातलं, ग्रामपंचायतचं, जर एखाद्यानं जाऊन चुपचाप मतदान केलं, कोणाची दारू पिली नाही, कोणाचं मांसखंड खाल्लं नाही, कोणाचा मूत पिलं नाही, तरी जी पार्टी पडली ती त्याच्या बोकांडी जाऊन बसती किंवा तुम्ही आमचं काहीच घेतलं नाही. हे सगळ्याचा अनुभव आहे, हे सगळ्याचा अनुभव आहे. आता ग्रामपंचायत लुटायसाठी साले उभे असतात आणि बेजा सामान्य माणसाला करतात. वस्तुस्थिती आहे. आणि जर एखादा त्याच्या सत्कर्मानं प्रगती केली, आमच्या जातील मराठ्याला तर लय दोष आहे, त्याच्या सत्कर्मानं प्रगती केली, त्याला सोनं सापडलं बा, बापाच्या हातचं काढलं बा, म्हणजे हे लागलेला काय म्हणतात भिरूड. तू काम किती करतो, काय काय करतो, किती कामं सांभाळतो याचं काही नाही. फक्त प्रगती झाली. घेणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला किंमत आहे. घेणाऱ्याला कोणी बोलत नाही, ऐकणाऱ्या बरं बसा खालचं कोपरं काढलं वाटतं. नाही नाही, या ऐकणं घेणाऱ्याला कोणी या म्हणणार नाही. राम राम. वास्तविक घेणाऱ्याच्या जवळ जाऊन बघा ना, त्यानं उत्पन्न कसं काढलं, त्यानं प्रगती कशी केली, त्यानं शेती कशी वाढवली, हे तुम्ही त्याच्या जवळ गेल्यानंतर कळल का अंतर गेल्यावर? जवळ गेल्यानंतर कळल. पण दारूचा विषय सांगायला लागलो मी तुम्हाला की
मुजीबभाई म्हणत एक नेक इंसान था. जर चांगलं माणूस वागा लागलं, त्यानं प्रगती केली, तर लगेच या भिकार चोटायला, ग्रामपंचायत लुटणारायला, चोट्यायला, धाबे करायला, दलालायला वाटतं की बा यावेळेस हे सरपंच पदासाठी उभं राहते आणि आपली खुर्ची जाती, आपल्या चोऱ्या सपादणार नाही, म्हणून त्याला हे सगळे मिळून घोडा लावतात. परंतु त्या परमेश्वराचा भक्त असल्यावर त्याचा बाल पण बाका होऊ शकत नाही, तुम्ही किती लटका. मुजीबभाई म्हणत एक नेक इंसान था, एक भला माणूस होता. तो त्याचे सत्कर्म करायचा, रोज सकाळी ध्यान, धारणा, पूजा अर्चा, देवाचं स्मरण, गोरगरिबाला त्याला दान, त्याला थोडीफार मदत, असं केल्यामुळं याच्या लक्षात आलं, या टोळीच्या लक्षात आलं की बुवा आता ग्रामपंचायतची भावी सरपंच हज बनणार आहे. मग याला याचं नाव वाढावं लागलं, बोले साधू बनून फिरतो, याला भ्रष्ट करा. भ्रष्ट करा म्हटल्यानंतर त्याला पकडलं, त्याला किडनॅप केलं आणि गावाच्या बाजूला 2 किलोमीटर अंतर एका गोडाऊन मध्ये डांबण्यात आलं. आणि त्याच्या समोर 4 पर्याय ठेवले. डुकराचं मांस का, 2 माते समाज स्त्रीवर बलात्कार कर, 3 निष्पाप बालकाची हत्या कर आणि 4 दारूचं प्राशन कर. 20 दिवस झाले त्या सज्जनाने एकाही गोष्टीला हात लावला नाही. 21व्या दिवशी या नराधमांनी चेतावणी दिली की आज 9 वाजेपर्यंत जर तू या 4 गोष्टीपैकी काही केलं नाही तर तुला आम्ही तुझं सर कलाम करू, तुझी मान कापू आणि तुझा देह संपून टाकू. रविवार उजाडला, रात्रीचे 8 वाजले. याच्या मनात आलं की डुकराचं मांस खाणं म्हणजे धर्मभ्रष्टी, माती समान स्त्रीवर बलात्कार करणे याच्यासारखा पाप नाही, निष्पाप बालकाचा वध करणे याच्यासारखी हिंसा नाही. हे परमेश्वरा, माझं जीवन आता हे संपवणार, परंतु मला असं त्याच्या मनात वाटलं की दारू जर आपण पिली तर दारू काही पाप नाही, आणि दारू पिल्यामुळं आपण आज दारू पिऊ, उद्या सकाळी आंघोळ करू, देवाला गायीचं दर्शन घेऊ, मंदिरातून जाऊन आपला नित्यविधी आपण पूर्ण नेहमीसारखा करू. पण यानं तो विचार करून दारू पिल्यानंतर पोटात आग पडली, आगीचा भडका उठला आणि त्या नशेत डुकराचं मांस खाल्लं. मांस खाल्ल्याच्या नंतर बुद्धी भ्रष्ट झाली. त्या माते समाज स्त्रीवर बलात्कार करण्याची इच्छा झाली. बलात्कार करत असताना ते निष्पाप बालक पाहत होतं. त्या निष्पाप बालकाचा आधी वध केला आणि मग निष्पाप बालकाचा वध केल्यानंतर त्या माते समाज स्त्रीवर बलात्कार केला. या गोष्टी सांगायचं तात्पर्य एकच आहे की जर त्यानं दारू सोडून 3 गोष्टी कोणत्या केल्या असत्या तर 4ही पाप त्याच्याकडून घडले नसते. दारू इतकी खतरनाक वस्तू आहे की दारू पिल्यानंतर 1 मिनिट कोणी पीत असतील तर लोक तुम्हाला हसतात, पण तुमच्या आई वडिलांना जाऊन विचारा, मुलगा पिऊन ज्यावेळेस झुलत घरी येतो, तुमच्या धर्मपत्नीला विचारा, तुमच्या मुलाला विचारा, तुमच्या आई वडिलांना विचारा की दारू पिल्यानंतर तुमच्या घरात 18 गरिबी काही प्रकारची, पण 36 प्रकारची गरिबी दारुड्याच्या घरात असते. ज्यावेळेस तुम्ही हसायचा भाग सोडा, इंदुरीकर महाराज असो, अनेक कीर्तनकार असो, अनेक सत्यपाल महाराज असो, आम्ही असो, सगळे दारूवर विरोध करतात, पण मायबाप हो. आणि हे जे जुने बेवडे आहेत ना, जुने बेवडे जे नवीन पोरायला खातात ना, या हरामखोराला एकच सांगणं आहे की लागलं तर त्याचा काही घात करा, त्याला जीवनात ठेवू नका, पण हे दारूच्या रूपातला विषयाचा पहिला नवीन लेकराकडे लागू नका, हे घात करून होते.